मला वाटतं भाजप ही निवडणूक घ्यायला महाराष्ट्रात घाबरत आहे. आपल्याला आठवत असेल गेल्या 2 वर्षामध्ये पुणे असेल, चंद्रपूर असेल, पोटनिवडणुका घ्यायला लोकसभेच्या घाबरत होतं. 2 वर्षामध्ये कुठेही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही आहेत आणि आता आपण पाहतोय की विधानसभेच्या देखील निवडणुका घेण्यासाठी भाजपमध्ये एक घाबरल्याचं वातावरण झालेलं आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाला भाजपाने परवानगीच दिली नाही की महाराष्ट्रात निवडणुका घ्याव्या. नितीन गडकरी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे की ह्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना देखील पंतप्रधान पदाची ऑफर होती. याकडे आपण कसं बघतो? नाही, मला वाटतं त्यांनी हे सगळं वक्तव्य करण्यापेक्षा मुंबई गोवा महामार्ग त्यांनी एवढा खराब का करून ठेवला, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांना का दिलेला आहे, मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल, मुंबई नाशिक महामार्ग असेल, आपण बघतो प्रत्येक वर्षी ह्याच्यावर चर्चा असते. चाकरमान्यांना त्रास होतो, गणपतीसाठी जे गावी जातात त्यांना त्रास होतो. काल परवाकडे मला वाटतं व्हिडिओ आलेत सगळीकडे, मुंबई दिल्ली महामार्ग हा आत्ता बनलेला महामार्ग खराब आहे. गडकरी साहेबांनी जे युट्यूबवर सांगून ठेवले ना की जगातले सर्वोत्तम रस्ते बांधतात, तर मग चंद्रासारखे रस्ते आमच्या महाराष्ट्रातच का बांधून ठेवलेत हे देखील त्यांनी उत्तर द्यावं. अरविंद केजरीवाल हे आता आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात. त्यांचं असं मत आहे की मी राजीनामा देऊन जनतेमध्ये जाईल आणि त्यानंतर जर जनतेने मला स्वीकारलं तर मी मुख्यमंत्री. निश्चितपणे, कारण आपण पाहताय भाजपचा सगळीकडे डाव असतो की जी सरकार जनतेने निवडून दिलेली आहेत ती पाडायची. हेमंत सोरेनजींबरोबर तोच प्रयत्न झाला, नंतर आता तिथे गद्दारी करण्याचा देखील प्रयत्न झाला. महाराष्ट्र जे झालं हे सगळीकडे भाजप अजूनही लोकशाहीला धोका देण्याचा किंवा संविधानाला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. बिल्कुल, केंद्रीय एजेंसीज तो बीजेपी के ही ऑफिस से चलती है और अगर आप देखें तो जो अरविंद केजरीवाल साहब है निडर है, एक निडर लीडर है और वही बिना डरते हुए आज लड़ते हैं, संविधान के लिए लड़ रहे हैं, देश के हित के लिए लड़ रहे हैं. वैसे ही सिसोदिया जी है, हमारे यहाँ सूरज चौहान अभी भी अंदर है लेकिन वो भी लड़ रहा है. अनिल देशमुख जी हो, संजय राउत जी हो, जो लड़ रहे हैं देश के लिए, वो बिना डरे हुए दिखा रहे कि उनकी भी जो सीना है वो भी काफी मजबूत है. गडकरी का एक बयान आया है जिसमें उन्होंने कहा है कि लोकसभा चुनाव जो है 2024 का, उसके पहले उन्हें भी नहीं, गडकरी साहब ये सब बयान देने से पहले मुझे वो उन्होंने देश को बताना चाहिए कि मुंबई गोवा हाईवे हो, मुंबई अहमदाबाद हाईवे हो, मुंबई नासिक हाईवे हो, या अभी फिलहाल अगर आपने देखा होगा तो मुंबई दिल्ली हाईवे हो, उन्हीं के जो कॉन्ट्रैक्टर दोस्त है उनके माध्यम से इतने खराब रास्ते क्यों बनाए हैं. जो गडकरी साहब यूट्यूब पे बताते रहते हैं, सबको बताते रहते हैं कि 5 किलोमीटर ऐसे बनाते हैं, 10 किलोमीटर ऐसे बनाते हैं, दुनिया में सबसे सर्वोत्तम रास्ते बनाते हैं, तो महाराष्ट्र में उन्होंने सबसे खराब रास्ते क्यों बनाए, ये गडकरी साहब पहले जवाब दें. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी राहुल गांधींचा उल्लेख 1 नंबरची दहशतवादी असा केला आहे. एकीकडे केंद्रात राहुल गांधी यांना टार्गेट केलं जातं तर दुसरीकडे राज्यात आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं जातं. नेमकं कारण? ज्यांना भाजप घाबरतं त्यांना भाजप असंच टार्गेट करतं. ये डर अच्छा है. आदित्यजी, आंतरवाली सराटीमध्ये जे लाठीचार्ज झाला, लाठीचार्ज नंतर राजेश टोपेंनी रोहित पवारांनी जरांगेंना आंदोलनाला बसवला असा आरोप भुजबळ करतात. मला वाटतं एक आहे, सगळ्यात पहिलं मी त्यावेळी पण विचारलं होतं की हा लाठीचार्जचा आदेश दिला कोणी. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, DCM 1नी दिलं होतं, त्यावेळी DCM 2 होते की नाही तिथे मला माहित नाही, पण ह्यांनी मिंदेंनी दिला होता की फडणवीस साहेबांनी दिला होता. हा आदेश कोणी दिला होता हे लोकांसमोर आलं पाहिजे, कारण हा जनरल डायर सारखा आदेश होता. सर, एक सवाल और है, धनगर समाज को लेके आज मुख्यमंत्री की बैठक हुई थोड़े समय पहले और उसमें भी जो है फाइनल निर्णय नहीं किया. धनगर समाज का ये कहना है कि धनगर और धनगर ये दोनों को एक ये काफी समय से बहस चल रही है और यही बात है कि ये जो घटनाबाह्य मुख्यमंत्री महाराष्ट्र में है वो हर एक को फंसा रहे हैं, धूल फेंक कर रहे हैं, आंखों में धूल फेंक रहे हैं, बाकी कुछ नहीं करना चाहते, वो सिर्फ राजनीति करना चाहते हैं, हल किसी समस्या का करना नहीं चाहते. आदित्य, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्या शिंदेची एक शिवसेना आहे त्यांच्या आनंद दिघे हे त्यांना गुरुवार. शिंदेची शिवसेना नाही, मिंदेंची चोरसेना आहे, ती कधी शिवसेना होऊ शकत नाही. शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्ती बरोबर आहे आणि त्यांच्या ज्या हरकती आहेत, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल स्वतः मिंदे ते सुरतवरून निघताना शिव आणि सेना हे 2 शब्द एकत्र बोलू शकत नव्हते. त्यानंतर टेबलावर त्यांचे सगळे आजूबाजूचे जवळचे नेते कसे चढून नाचलेले, कुठच्या स्थितीत नाचले होते. तसंच परवाच आहे. मला वाटतं हे काही वेगळं नाही आहे, ते त्यांच्या DNA मध्येच आहे आणि ते आपण पाहता त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. ते मात्र पैसे उधळण्याचा जो व्हिडिओ आहे तो जे आत करतात ते बाहेर केलं त्या दिवशी त्यांनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.